नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, मला बरेचसे लोकांनी एक प्रश्न विचारला आहे। इनफॅक्ट बरेचसे लोक विचारत असतात की आयुष्यामध्ये आम्ही भरपूर प्रचंड कष्ट करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, आतूनात पैसा येतोय, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण आयुष्यामध्ये समाधान नाही आहे, किंवा जे सगळं करतोय ना त्यातून असे मनाला शांती भेटत नाही आहे। मी म्हणलं हा तर प्रॉब्लेम सगळ्यांचाच आहे। मोस्ट ऑफ द पीपल ह्या गोष्टी फील करतात। इनफॅक्ट जास्ती मोठी लोक जे आहेत त्यांना हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त असतो, कारण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असूनसुद्धा ते समाधानी नसतात, आयुष्यामध्ये आनंद नसतो। आणि असं का होतं ह्याच्या पाठीमागचं जर कारण कुठलं असेल तर ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये योग्य समज नसतं। आपल्या आयुष्यामध्ये जे काय अनिष्ट विचार असतात ते ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये फिरायला लागतात, गरजेचे नसतात ते, पण ते विचार आपल्याला दुःख देऊन जातात। म्हणजे आपल्याकडे सगळं असतं पण योग्य विचार नसतात, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं। आणि दुःख हे म्हणजे काय ठरवून येत नसतं, ते आपल्या विचारांची चुकीची पद्धत असते आणि त्या चुकीच्या विचारातून ते दुःख जन्माला येत असतं। मग ते विचार कुठले ते आपण बघायला शिकलं पाहिजे। आपल्या डोक्यामध्ये विचार कुठून येतात, कसे येतात, आपण काय विचार करतो, आपल्या डोक्यामध्ये काय चालू असतं, हे ज्यावेळेस आपण बघायला लागतो ना, मग आपल्या लक्षात यायला लागतं की आपला एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे होतं आणि मग तिथून मग आपण त्या गोष्टीला सॉल्व करू शकतो। पण त्यासाठी सत्संग म्हणजे जी लोक अशा गोष्टी सांगतात, अशा गोष्टी बोलतात, अशा लोकांच्या सानिध्यात जाणं, त्यांना ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं, ज्याला आपण परमार्थ देखील म्हणतो। म्हणजे जी लोक परमार्थ करत असतात ती बऱ्याचशा लोकांना ऐकत असतात, मग ते कीर्तन असू द्या, भजन असू द्या, प्रवचन असू द्या, आणि त्या गोष्टीतून ती लोक शिकत असतात आणि शिकून स्वतःचं आत्मपरीक्षण करत असतात की माझ्या आयुष्यामध्ये ह्या चुका होत आहेत का, मी कुठं चुकतोय का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। आपण ऐकत जरी असलो ना, फक्त आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ऐकत असतो, पण शिकण्यासाठी आपण कधी ऐकतच नाही। पण ज्यावेळेस आपण पूर्ण लाईफचा स्टडी करण्यासाठी, संपूर्ण गोष्टी शिकण्यासाठी ज्यावेळेस ऐकायला लागतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो। पण ह्या गोष्टी मुळात कोणी करताना दिसतच नाही आहे। इनफॅक्ट आपल्या आयुष्यातला जो सगळा वेळ आहे ना, तो आपण अशाच गोष्टी काही ना काही करण्यामध्ये पूर्णपणे घालवतो, पण जे आपल्या आयुष्याचं जे मॅनेजमेंट आहे ना ते आपण कधी करतच नाही। आपल्याकडे 24 तास असतात, त्या 24 तासातले 8 तास आपण काम करायचं असतं, 8 तास झोप घ्यायची असते, आणि राहिलेल्या 8 तासामध्ये आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। लोकांना भेटणं असेल, आवडता छंद जोपासणं असेल, किंवा जेही आपल्याला आवडतं किंवा जेही करणं गरजेचं आहे, आपला अभ्यास असेल, सगळ्या गोष्टी मग त्या 8 तासामध्ये आपण करायच्या असतात। पण हे जे शेवटचे जे 8 तास असतात ना, ते आपण कधी सिरियसली घेतच नाहीत, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो। काम करा, भरपूर करा, पण भरपूर वेळ कामच करत राहू नका। त्या कामासोबत बाकीच्या पण गोष्टी आपण करणं खूप महत्त्वाच्या असतात आयुष्यामध्ये, त्यावेळेसच मग आयुष्याचा एक बॅलन्स होत असतो आणि आपल्याला एक पीसफुल आयुष्य जगायला भेटत असतं। आपण कुणाच्या लग्नाला जायचं म्हणल्यानंतरच मग आपल्याला आनंद येतो, किंवा एखाद्या ठिकाणी जत्रेला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हणल्यावरच आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो। पण आपण 24 तास कधी आयुष्यामध्ये सुखी नाही राहू शकत, कारण आपण आपल्या वेळेचं नियोजन करत नाहीत। फक्त एक गोष्टीच्या मागं लागलं की एकच गोष्ट करत राहतो, आणि त्यातून आउटपुट जरी मिळालं ना, तो आउटपुट तो उपभोगण्याची आपल्याकडे इच्छा नसते। पण पर्सनली मी माझ्या अनुभवातून सांगायचं झालं ना, माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंद आहे, सुख आहे, पण त्याचं कारण एवढंच आहे की मी सतत शिकत राहतोय, नवीन गोष्टी एक्सप्लोर करत राहतोय, आणि आयुष्याला मी जास्त सिरियसली नाही घेत। जे सगळं चालू आहे ते चालू आहे, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण चेंज करायच्या, ज्या नाहीत त्या सोडून द्यायच्या। इनफॅक्ट त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करायला शिकायचं, आणि ज्यावेळेस आपण हा रूल फॉलो करायला लागतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप आनंद यायला लागतो। आपण काय करतो माहिती आहे का, विनाकारण सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला लागतो, विनाकारण स्वतःला खूप भारी समजायला लागतो, स्वतःला कम्पेअर करायला लागतो जगासोबत, आणि मग तिथं आपल्या आयुष्यामध्ये दुःख यायला लागतं। गरज नसते ह्या सगळ्या गोष्टींची, आपल्याला लागतं किती, आपला मूळ स्वभाव काय आहे, आपल्याला करायचं आहे काय, ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर असतात ना, मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख डोकावून पण नाही पाहत। आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदामध्ये व्यस्त असतो, आनंदाने एक्सप्रेस होतो, जगाला सगळ्या गोष्टी सांगत असतो, आणि तेच आयुष्याचं खरं गणित असतं, आणि ते आपण साध्य करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी संताची संगत खूप महत्त्वाची असते। संत याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला रोज कीर्तन ऐकायचं आहे, प्रवचन ऐकायचं आहे, वगैरे वगैरे। तुम्ही तुमचा जो काम आहे ते काम करून राहिलेला जो वेळ आहे ना, त्यातून थोडा वेळ ह्या गोष्टींसाठी काढायचा, शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी। आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, किंवा जे तणाव आहे, टेन्शन आहे, रिक्तता आहे ना, ती फक्त समज नसल्यामुळे आहे। म्हणजे आपण जे करतोय ते का करतोय, ह्यातून काय भेटणार आहे, मी काय करणार आहे भविष्यात, वगैरे वगैरे। आपण जे करतो ना ते मोस्ट ऑफ द आपण लोकांना दाखवण्यासाठी, लोकांचं रिकग्निशन मिळवण्यासाठी
ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण ते भेटलं ना तरी पण ते टेम्पररी असतं. म्हणजे एखादा व्यक्ती करोडपती बनतो, मग त्याला कुठंतरी एक सत्कार समारंभ ठेवला जातो आणि 5 मिनिटं त्याचं कौतुक केलं जातं. वा, किती आयुष्यभर कष्ट केलं व्यक्तीनं, खूप मोठं ऐश्वर उभा केलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण ते कौतुक ते अर्ध्या तासापुरतं आहे. नंतरचं जे बाकीचं आयुष्य आहे ते त्या कौतुकावर नाही जगता येत. त्यासाठी आपण बाकीची जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते लोकांमध्ये, नात्यांमध्ये, लोकांना आपण काहीतरी देत राहिलं पाहिजे, मदत करत राहिली पाहिजे, लोकांना बोलत राहिलं पाहिजे, आपल्याकडे जे पण आहे ना ते सगळं वाटत राहिलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्यासोबत भांडणं नाही केली पाहिजे. ज्यावेळेस आपण अशा रीतीनं जगायला लागतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आनंद येत असतो. पण आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या सोप्या वाटतात ना, आपल्याला वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टी मी करतो, पण हे खूप 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 डीप आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं ह्याच्यामध्ये एवढं काय नाही आहे वगैरे वगैरे, पण आयुष्याचा जो खरा आनंद आहे ना ह्या गोष्टीमध्ये लपलेला असतो. आपण ह्या सगळ्या गोष्टींना क्षुल्लक समजतो आणि उडवून लावतो. केल्या तरी पण उगं वरून वरून करतो, पण डीपमध्ये त्या गोष्टींसाठी आपण एफर्ट्स नाहीत घेत. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद नाही मिळत. आणि जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये जर खरा आनंदच पाहिजे असेल ना, तर नाती जपा, लोकांना वेळ द्या. तुम्ही जर लोकांना वेळ दिला तर लोक पण तुम्हाला वेळ देतील. मग तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. कारण तुम्ही भेटल्यानंतर काही ना काहीतरी गप्पा मारत असता, काही ना काहीतरी एक्स्ट्रा ॲडव्हेंचरस करत असता, काही ना काही चालू असतं आणि त्यामुळे आपण ते दुःख विसरून जातो. सोबतच तुम्ही शिकणं, समजून घेणं, समज डेव्हलप करणं, मोठ्या लोकांना ऐकणं हे खूप महत्त्वाचं असतं. मग ते शिकण्यासाठी आपण स्वतःला नम्र बनावं लागतं, आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कराव्या लागतात. जोपर्यंत आपण नम्र होत नाहीत, साधे होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी मिळत नाहीत. आणि एवढ्या जरी गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये समजून घेतल्यात ना बारकाईनं, तर मग आपल्या आयुष्यामध्ये ते असमाधान कधी दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपण त्यांना इग्नोर करत असतो. म्हणजे लोकांना आपल्या वेळेनुसार, आपल्या मूडनुसार आपण वेळ देत असतो, किंवा बऱ्याचशा चुका आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. त्या चुका आपण समजून घेणं, त्या चुकांना आयडेंटिफाय करणं, त्यांना हळूहळू बाजूला करणं. आणि ज्यावेळेस आपण त्या चुका बाजूला करायला लागतो ना, मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये समाधान, ॲक्च्युअलमध्ये आनंद मिळत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त वेळ असला पाहिजे. जेवढा आपल्याकडे वेळ असेल ना, तेवढा आपण आनंदी जगू शकतो. आता भरपूर लोक आहेत ज्यांच्याकडे वेळच नाही आहे. वेळ आहे तर फक्त फालतू गोष्टींसाठी, कुठलं काहीतरी करत राहण्यासाठी, ज्याच्यातून आउटपुट भेटलं तरी पण भेटणार काहीच नाही आहे. अशा ठिकाणी जर आपण आपला संपूर्ण वेळ घालवत असू ना, तर आपल्याला दुःखी होण्यापासून कुणीच नाही वाचू शकत. त्याच्यामुळे आपल्याला आनंदासाठी, काहीतरी रुजवण्यासाठी, नाते बिल्डअप करण्यासाठी वेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींवरती काम करायला लागतो ना, मग ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद मिळत असतं, समाधान मिळत असतं. कारण आपण भरपूर कमवून बसलेलो असतो. त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना, त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.